नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथं 5 ते 6 आपण बटाटे घेतलेले आहेत आणि ते कुकरला आपल्याला लावायचं आहे आणि त्या अगोदर आपण 2 वेळेस धुवून घेतलेलं आहे आणि कुकरला आपण लावून त्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहोत, कारण चांगले उकडले जातील. तर ह्या ठिकाणी 3 शिट्ट्यानंतर वाफ केल्यानंतर आपण बटाटे जे आहेत ते आता बाहेर काढून घेणार आहोत. तर इथं मी आता बाहेर काढून घेतल्यानंतर त्यावरची थोडंसं थंड झाल्यानंतर वरची साल जी आहे ती आता ही काढून घ्यायचं आहे. तर हाताला चटके बसणार नाहीत. आता थोडेसे थंड झालेले आहेत. आता ह्यावरचे आता आपण साल काढून घेणार आहोत. चला तर उपवास असले की आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो, पण त्यामधलाच एक भन्नाट पदार्थ इन्स्टंट आहे. आपण साबुदाणा भिजत ठेवलेला नसतो आणि तेव्हा जर आपल्याला उपवासाचा कुठला पदार्थ बनवायचा असेल तर हा पदार्थ नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर इथं आपले बटाटे जे आहेत ते पूर्ण साल काढून झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी एक भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपण ही अशी छोटी खिसणी घेतलेली आहे. किंवा खूप छान उकडल्याचं हातानं मॅश केलं तरीसुद्धा चालते, पण गुठळ्या राहणार नाहीत किंवा मोठ्या गाठी राहणार नाहीत ह्यासाठी मी ही खिसणी घेतली आहे. पटकन खिसलं जातं. नेहमीच मी ह्या खिसणीनंच खिसते, त्यामुळे हीच खिसणी घेतलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की हा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचलेला आहे. चला तर ह्या ठिकाणी पूर्ण बटाटे जे आहेत ते आपले पूर्ण खिसून झालेले आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला भरपूर कामी येणार आहे. तर इथं एक बटाटा आपला खिसून झाला की आपण दुसरा बटाटा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं खिसून घ्यायचे. चला तर ह्या ठिकाणी आपले बटाटे जे आहेत ते जितके आपल्याला लागणार तितकंच आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि खिसून सुद्धा झालेला आहे. आता इतका खिस आपल्या ह्या ठिकाणी निघालेला आहे. आता इथं आपण घेतलेला आहे साबुदाणा, कच्चा साबुदाणा घेतलेला आहे, आपण भिजत घातलेला नाही. त्यामुळे इथं आपण 1 वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे आणि तो आपल्याला थोडासा हलका गरम करून घ्यायचा. जास्तही गरम करायचा नाही, फक्त हलका गरम करायचा आहे. थोडे फुगल्यासारखे वाटले की आपण ह्या ठिकाणी आता गॅस बंद करणार आहोत. तर इथं आपले साबुदाणा जो आहे तो चांगला भाजलेला आहे आणि आपलं थंड करून ते मिक्सरला काढून थंड करून घेतलेलं आहे मी अगोदरच. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. आता मिक्सरला आपण थोडं जास्त वेळ फिरवून एकदम बारीक ह्याची पावडर बनवून घेणार आहोत. जर जास्त बारीक नाही झालं तर डबल आणखीन एक वेळेस फिरवून आपण हे मिक्सरला आणखीन आपल्याला चाळून घ्यायचं. चाळणीवरती जे जमा झालं ते एक वेळेस फिरवून घेतलं तर किंवा थोडेसे कण राहिले तर काही फरक पडणार नाही. तर इथं जो आपण साबुदाणा घेतला तो आता ह्या बटाट्यामध्ये मिक्स करायचा आहे. इथे साबुदाणा टाकून घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी हिरवी मिरचीची पेस्ट घेतली. हिरवी मिरची पेस्ट जी आहे ती मी अगोदर तयार करून ठेवलेली आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. 1 चमचा जिरे, पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ताजी अशी कोथिंबीर टाकलेली आहे. उपवासासाठी कोथिंबीर चालत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते. तर हा मिरचा ठेचा मी मिरच्या भाजून त्यामध्ये थोडेसे जिरे, मीठ आणि थोडीशी शेंगदाणे भाजलेले टाकून वाटण तयार करून ठेवलेलं आहे. तेच मी ह्या ठिकाणी 1 चमचा टाकला. तुम्ही मिरचा ठेचा टाकला तरीसुद्धा चालतो. तर इथं आता सर्व जिन्नस जे आहे ते चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे, जे की ठेचा आणि पूर्ण साहित्य आहे ते चांगलं मिक्स होईल. तर ह्या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. एकदम मिक्स झाले आहेत सर्व जिन्नस आणि गोळा छान तयार झालेला. तर ह्या गोळ्यापासनं पिठापासनं आपण भरपूर असे पदार्थ बनवू शकतो. तर मी आज ह्या ठिकाणी जो पदार्थ बनवणार आहे तो आपण साबुदाणा भिजवून बनवतो, पण अगदी इन्स्टंट आपण साबुदाणा न भिजवता आणि परफेक्ट कसं बनवायचं ते पाहायचं. तर इथं एक आपण गोळा बनवून घेतला. अगदी छान परफेक्ट मऊसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल. अगदी खमंग आणि मस्त पीठ तयार झालं आहे. ह्यापासून तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता. लाटून पराठे बनवता येतात. तर इथं एकदम छोटा गोळा घ्यायचा आहे आणि फक्त त्याला आपल्या हातावर ठेवून प्रेस करायचं आहे आणि मधोमध थोडं आपण ह्या ठिकाणी खोल टाकून घेणार आहोत. जेव्हा वडे बनवतो त्यावेळेस खूप वेळ लागतो आणि वडे बनवताना आपला साबुदाणा भिजवलेला पाहिजे. पण ह्या ठिकाणी साबुदाणा न भिजवता आपण इन्स्टंट वडे बनवतात. अगदी परफेक्ट आणि त्यापेक्षाही कुरकुरीत आपण हे 2 दिवसाकरता सुद्धा आरामात ठेवू शकतो. इतके छान हे आपले वडे बनून तयार होणार आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी मी आणखीन एक पदार्थ बनवणार आहे, ते तुम्हाला पुढे कळेलच. चला तर ह्या ठिकाणी आपण वडे पटापट करून घेऊन त्यामध्ये थोडासा होल टाकायचा, आणखीन कुरकुरीत होतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. चला तर ह्या ठिकाणी मी बोलता बोलता पूर्ण आपले वडे जे आहेत ते आता असंच बनवून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी आपले वडे जे आहेत ते पूर्ण बनवून झालेले आहेत आणि आपल्याला सोबतच खाण्यासाठी आपल्याला चटणीसुद्धा बनवायची आहे. ते सुद्धा आपण इन्स्टंट बनवली आहे त्या साहित्यामध्ये पूर्वतयारी न करता. तर इथं माझ्याकडे दही असल्यामुळे मी ह्या ठिकाणी 2 चमचे दही घेतले. दही नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी पाणी टाकलं तरीसुद्धा चालते. तर इथं आपण 3 चमचे इतकं दही टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं आपल्याकडे भाजीसाठी जे आपण कूट बनवून ठेवतो तेच कूट घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडेसे जिरे टाकायचे
थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आता हे मिक्सरला आपण ह्याचं एक वाटण तयार केलेलं आहे आता. तर पाहू शकता इन्स्टंट आपली चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. घट्ट आणि पातळ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता ह्या ठिकाणी पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण जे वडे करून घेतलेत ते टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला एकाच साईडनं गॅस मिडियम ठेवून चांगले खरपूस आणि छान कडक होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. आपल्याला घाई गडबड करायची नाही. ह्या ठिकाणी आपल्याला चांगले कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी जितके बसतील तितके मी ह्या ठिकाणी वडे आता टाकून घेतलेला आहे. गॅस मिडियम ठेवलेला आहे. असंच आपल्याला तळू द्यायचे. एका साईडला जेव्हा तळल्यासारखे वाटतील तेव्हा आपल्याला दुसऱ्या साईडनं सुद्धा उलटून टाकायचं. अगदी छान फुगतात आणि मस्त कुरकुरीत होतात. बिलकुल उडायची भीती नाही. जेव्हा आपण साबुदाणा भिजवून जेव्हा वडे बनवतो तर कधी कधी काय होतं, मध्ये जर हवा राहिली तर वडे जे आहे ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते आणि वडे फुटू शकतात सुद्धा. त्याचीसुद्धा आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. पण हे वडे जे आहे ते बिलकुल फुटणार नाहीत, कारण साबुदाणा मिक्सरला काढलेला आहे आणि पीठ छान भिजलेलं आहे आपल्या उकडलेल्या बटाट्यामध्ये, त्यामुळे बिलकुल उडणार नाहीत हे. तर एका साईडला आता हे तळलेले आहे तर दुसऱ्या साईडनं आपल्याला उलटून टाकायचे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि एकदम छान आपले वडे जे आहेत ते तळलेले आहेत. आता आपल्याला थोडे थोडे काढून बाहेर घ्यायचे आहे. तर तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की किती कुरकुरीत आपले हे वडे झालेले आहेत आणि खूप कमी वेळामध्ये पूर्वतयारी न करता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण बटाटे उकडून घेतले की आपले हे वडे बनून तयार होतात. बिलकुल वेळ लागत नाही. हवे त्या वेळामध्ये आपण आयत्या वेळात हे बनवू शकतो. तर इथं राहिलेले शिल्लक वडेसुद्धा मी आता अशाच पद्धतीनं तळून घेणार आहे. जसे की आत्ता सांगितल्याप्रमाणेच हे सुद्धा वडे आपल्याला असेच तळून घ्यायचे. चला तर भरपूर असे उपवास असतात. उपवासासाठी आपले वडे तळून झालेले आहेत. आता खाण्यासाठी आपला प्लेट लावून घ्यायचं आहे. तर इथं मी आधी सुरुवातीला चटणी घेतलेली आहे. चटणी थोडीशी पातळ ठेवली आहे कारण चमच्यानं खायची. अगदी आपण वड्यामध्ये सुद्धा तिखट घातलेलं असल्यामुळे तसेच खाऊन आपण चमच्याने गरम गरम वड्यांसोबत ही चटणी लावून किंवा पिण्यासाठी सुद्धा अगदी फुरका मारण्यासाठी सुद्धा छान लागते. त्यासाठी आपण थोडंसं पातळच ठेवलेली आहे किंवा तुम्ही घट्टसर बनवलं तरीसुद्धा चालते. तर पूर्ण वडे जे आहेत ते छान आपण प्लेटमध्ये लावून घेतलेले आहेत. तर आपलं प्लेट जे आहे ते तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आवाज दाखवेन की किती हे कुरकुरीत झालेले आहेत आणि मस्त दिसतात. तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल की किती छान क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत. तर तुम्हाला हे वडे कसे वाटले आता नक्की एक कमेंट करून सांगा. थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत.